बघा, जरांगे कुठलीही एक विधानसभा सुद्धा निवडणूक लढवणार नाहीत. जरांगेंच्या कमिटमेंट ह्या आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि शरदचंद्रजी पवार आणि त्यांचं सर्व धोरण राबवणारे, आखणारे, त्यांना दिशा देणारे हे रोहित पवार आणि त्यांची सोशल मीडियाची टीम वॉर रूम ही चालवते. त्यामुळं मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे की जरांगे पाटील एक सुद्धा विधानसभेमध्ये आपला उमेदवार उभा करणार नाहीत आणि निवडणूक लढणार नाही. ते कोणाच्या सांगण्यावरून करणार नाही की बैठकीतला जो निर्णय होईल त्यावर अवलंबून? अहो, बैठकीत कोण आहे जरांगेच्या बैठकीमध्ये भूमाफिया, वाळू माफिया, 2 नंबर धंदेवाले आहेत. आणि उलट स्वागत असेल मग अशी लोक जर निवडणुका लढत असतील, पक्ष काढत असतील आणि जात अभिनिवेशावर निवडणूक लढत असतील, जातीचा खोट्टा बळकट करायसाठी जर निवडणुका लढत असतील, मतं मागायला कुठं जातील? आम्हाला समाज व्यवस्थेमध्ये प्रवर्गाची भाषा बोलत असताना गावगाड्यातल्या बहुसंख्य लोकांच्या प्रश्नावरती आम्ही काम करत आहोत. त्यामुळे जरांगेंनी असा अजेंडा घेऊन निवडणुकीला सामोरं जावंच. 288 विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करू. पण याच्या पलीकडे जाऊन जरांगे, तेवढी कुवत पाहिजे, तेवढी हैसियत पाहिजे जरांगेंची. जरांगेंनी आपलं उपोषणासाठी अजून 1-2 वेळा उपोषण करावं. त्यांनी तब्येत चांगली ठेवावी, सलाईन घ्याव्यात, सलाईन घेऊन उपोषण करावं किंवा अजून काय करता आलं तर करावं. निवडणुका, पक्ष, पार्टी, चळवळ आणि त्याचं नेतृत्व करणं, माणसं निवडून आणणं, भल्या लोकांना 2-4 आमदार निवडून आणता आले नाहीत आणि हे चालले 288च्या निवडणुका जिंकायला आणि लढवायला. त्यामुळे असं काही नाही. आणि पाडणार आहेत कुणाला जरांगे? ज्या मराठ्याच्या आमदार खासदारांनी, ज्या मराठ्यांच्या आजी माजी मुख्यमंत्र्यांनी ज्या जरांगेंना पाठिंबा दिला, लेखी पाठिंबा दिला, त्यांना पैसा दिला, डिझेल दिलं, सोशल मीडिया पुरवला, गाड्या दिल्या. आत्ता कालचं सुद्धा उपोषण सुटल्यानंतर या जरांगेंना कुणी गाड्या पुरवल्या? या जरांगेंना कुणी सपोर्ट केला? राजेश टोपे आदल्या रात्री येऊन भेटून जातात आणि दुसऱ्या दिवशी जरांगे ऍडमिट होतात. याच्या मागचं लॉजिक काय आहे? या प्रश्नाची उत्तरं पाहिजेत. आणि आम्ही मोगाम बोलत नाही, आम्ही वास्तव बोलतोय. आणि आम्ही आंदोलनाला बसलो आणि जरांगे पाटलांचं उपोषण कुठल्याही शासनाच्या शिष्टमंडळाशिवाय, नेते आले अनेक की ज्यांच्या स्क्रिप्टवर जरांगे चालतात, ते नेते आले, भेटले, पण त्याच्याशिवाय कुठलंही शासनाचं अधिकृत शिष्टमंडळ न येणं हे आमच्या आंदोलनाचं यश आहे असं आम्ही मानतो. भुजबळ साहेब म्हटले होते की जरांगेच्या उपोषणाला जरांगेंनी आणून बसलं भुजबळांना, राजेश टोपेंना आणून बसेल भुजबळांना. हा प्रश्न राजेश टोपेंनी विचारला, राजेश टोपेंनी पळ काढला तिथून. राजेश टोपे बघा, ते स्वतःला सेक्युलरवादी समजतात, पण राजेश टोपे हे शरदचंद्र पवारांच्या स्क्रिप्टवर चालतात. आणि राजेश टोपेंना शुभेच्छा आहेत की घनसावंगी मतदारसंघामध्ये तुम्ही सेक्युलरवादी असेच राहा, एका जातीचंच काम करत राहा, एका जातीच्याच आंदोलनाला तुम्ही भेटी देत राहा. राजेशजी टोपे, तुमचा किती पैसा आहे, किती कारखाने आहेत, तुम्ही किती चॉपर विमानामधून जरी तुमच्या मतदारसंघात पैसे वरून जरी टाकले तरी ओबीसी बांधव घनसावंगीमध्ये राजेश टोपेंना निश्चित याचं ऑडिट विचारणार, जाब विचारणार. तुम्ही जर म्हणताय की शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर जरांगे चालतात, तर काल संभाजीराजे, राजू शेट्टी त्यांना भेटून गेले आघाडीसाठी. हे बघा, राजू शेट्टी असतील किंवा मिस्टर संभाजी भोसले असतील किंवा कोण चटप, धोंडगे, अजून कोण, बच्चू कडू, हे सगळे वाया गेलेले, वात इजलेले तोटे आहेत. तर बच्चू कडूंना कधी काळी या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा आंदोलक म्हणून पाहिलं जायचं. त्यांच्यातला येरा कधीच संपलेला आहे. बच्चू कडूंनी जर उद्धव साहेबांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला असता तर बच्चू कडूची ती अकाउंटेबिलिटी, ती एरा तो टिकले असते. परंतु बच्चू कडू संपलेले आहेत कधीच. बच्चू कडू सत्तेच्या बाजूला राहिलेले आहेत. बच्चू कडूंना ना कॅरेक्टर आहे, ना अजेंडा आहे, ना धोरण आहे. त्यामुळे बच्चू कडू असो किंवा राजू शेट्टी असो, राजू शेट्टी मिस्टर संभाजी भोसलेंच्या बरोबर गेल्यानं राजू शेट्टींना हातकणंगले मतदारसंघात किंवा त्यांच्या शिरोळमध्ये आम्ही ओबीसी बांधव, पर्टिक्युलरली जास्त संख्येत असणारा धनगर बांधव शिरोळमध्ये राजू शेट्टींना मतदान करेल का? जो कधी काळी राजू शेट्टींचा ॲसेट होता. आणि मिस्टर संभाजी भोसलेंनी पाठिंबा दिला म्हणून मराठा बांधव तिथल्या जैन कम्युनिटीचं नेतृत्व स्वीकारेल का? हे विळ्या भोपळ्याचं शक्य आहे. त्यामुळे राजू शेट्टी उतार वयामध्ये थोडंसं सबुरीनं चला, उगच काहीतरी कोणाच्या तरी गळ्यात माळा घालायच्या भानगडीत पडू नका.
निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. थोडंसं सावधतेने तुम्ही पावलं टाकावीत असा मी एक आमचे ज्येष्ठ किंवा एक चळवळीतला एक ऊस आणि ऊसदरावर एक चांगलं काम करणारा, दिशा देणारा एक कार्यकर्ता म्हणून राजू शेट्टींकडे पाहिलं जातं. परंतु अशा वागण्यानं राजू शेट्टी उरली सुरली पद संपून जाईल तुमची. संभाजीराजे ज्या वेळेला अंतरवालीमध्ये आले त्यावेळी त्यांनी जरांगे पाटलांना सांगितलेलं आहे की तुम्ही आमच्या सोबत या किंवा येऊ नका, पण निवडणूक लढवा. कोणी सांगितलं? संभाजीराजेंनी जरांगे पाटलांना सांगितले. हे बघा, मुळात संभाजीराजे आणि जरांगे यांचं पुतना मावशीचं प्रेम आहे. याच्याशिवाय मला दुसरं काही वाटत नाही. कारण जरांगेला करायची स्वतःची गादी तयार आणि मिस्टर संभाजी भोसले हे त्यांच्या अस्तित्वासाठी धडपडत आहेत. त्यांचा लोटा कुणीकडं कधी लवंडेल आणि कधी पूर्णरित्या होईल हे सांगता येत नाही. त्यामुळं मिस्टर संभाजी भोसले हे जरांगेचं नेतृत्व स्वीकारू शकत नाहीत आणि मिस्टर जरांगे हे संभाजी भोसलेंचं नेतृत्व स्वीकारू शकत नाहीत. हे दोन ध्रुव आहेत. भोसले आणि जरांगे हे दोन ध्रुव आहेत. भोसलेही कधीही कुठेही 1-2 सुद्धा विधानसभा लढू शकत नाहीत आणि जरांगेही कधीही कुठेही केव्हाही 1-2-5 विधानसभा लढू शकत नाहीत. हे वास्तव आहे. कारण शेवटी कुवत लागते हो, शेवटी विचार लागतो. पक्ष कधी निर्माण होतो, चळवळ कधी निर्माण होते, नेतृत्व कधी निर्माण होतात, ज्यावेळी त्यामध्ये बेसिक तत्व असतं, त्यामध्ये न्यायाचं तत्व असतं, त्यामध्ये मानवतेचं तत्व असतं, त्यामध्ये सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार असतो, ज्यामध्ये राष्ट्राची भावना असते, ज्यावेळी राष्ट्र निर्माण करण्याची भावना असते, देश भावना प्रबळ असते, एखादी चळवळ एखाद्या हेतूनं प्रेरित असते आणि त्या हेतूचा बेस हा इथिकल असतो, त्यावेळी चळवळ निर्माण होते, त्यावेळी आमदार खासदार निर्माण होतात. यांच्या जातीयवादी भूमिकेतून हे यांचे आमदार कोण घेईल बरं तिकीट यांची, आणि घेतलं तिकीट कोण मतदान करेल बरं यांना, प्रचार कसा करतील, कुणाच्या वाड्या वस्त्यावर जाऊन प्रचार करतील. त्यामुळे हे 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 सगळं निवडणुकीच्या अगोदरचं नुसतं कायदुळ आहे. याच्यामध्ये मला वाटत नाही कुठलाही बेस आहे किंवा कुठलं लॉजिक आहे. संभाजीराजेचा प्रस्ताव स्वीकारणार नाही जरांगे? 100%. कारण जरांगेंना संभाजीराजेंचं नेतृत्व मान्य नाही. बघा, काल परवा संभाजी भोसले भेटीला आले, पण त्याच्या हस्ते पाणी जरांगेंनी घेतलं नाही. आणि संभाजीराजेंना हे माहीत होतं की मी पाणी पिण्याचा आग्रह केला तर हा पाणी पिणार नाही आणि त्यामध्ये संभाजीराजेंचा अपमान होऊ शकतो. म्हणून जरांगेंना संभाजी भोसलेंना श्रेय द्यायचं नाही आणि संभाजी भोसलेंना जरांगेला मोठं करायचं नाही. हे ढळढळीत सत्य आहे राव. कुणी कितीही नौटंक्या करू देत, काही करू देत, मिस्टर संभाजी भोसले आणि मिस्टर मनोज जरांगे हे दोघं कधीही एकत्रित येणार नाहीत. त्यामुळं परिवर्तन काय, परिवर्तन महाशक्ती. तुमचं पहिलं परिवर्तन करा म्हणावं. कशाला महाराष्ट्राचं परिवर्तन करायचं चाललंय? भोसले आहो, तुमचं परिवर्तन करा तुम्ही. त्या कोल्हापुरातला एखादा मतदारसंघ शोधा, पब्लिकची कामं करा, सामान्य माणसाच्या अडीअडचणीला जावा. तुमचा राजेपणाचा दर्प आम्ही त्याच दिवशी तुमचे कपडे उतरलेले आहेत. कारण तुम्ही सर्वसामान्य माणसाचे, जनतेचे नेते नाहीत. राजर्षी शाहू राजाच्या विचाराचे पायीक वारस तर अजिबात नाहीत. त्यामुळे तुम्ही असल्या नसत्या भानगडीत पडू नका. तुम्हाला भाजपने एकदा खासदार केलं म्हणून तुम्हाला आत्ता कोणतरी खासदार करल या भ्रमात पडू नका. त्यामुळं सामान्य जनतेचं एखादं काम करायला शिका, सामान्य माणसात मिसळायला शिका. काय बोलणार हो, लोकशाही आता, राजेशाही गेली. मिस्टर संभाजी भोसले कुठल्या कल्पना, कुठल्या विश्वात रमताय तुम्ही? शेख चिल्ली के हसीन सपने हे ह्याच्या पलीकडे ह्या काय महापरिवर्तन महाशक्ती. काय परिवर्तनाचा अर्थ? कुणाचं परिवर्तन करायला चाललाय तुम्ही? त्यामुळं मला नाही वाटत की यामध्ये फार काही तथ्य आहे. म्हणजे मनोज जरांगे पाटील संभाजीराजेचं नेतृत्व स्वीकारणार नाही असं म्हणायचं? हायली इम्पॉसिबल, शक्यच नाही. जरांगे हे एका टोकावरचे आहेत ना, मिस्टर संभाजी भोसले एका टोकावरचे आहेत ना. यांच्यात भौगोलिक समतोल आहे ना, यांच्यात सामाजिक समतोल आहे ना, यांच्यात राजकीय समतोल आहे ना, यांच्यात ध्येय एक आहे ना. हे एका वर्गातून येतात ना, हे एका प्रवर्गाची भाषा. हे स्वतः अहंगंडानं आणि माझं काय होईल हे शोधात निघालेले आहेत. त्यामुळं हे मला नाही वाटत हे एकत्रित येते.
आणि लिहून ठेवा पत्रकार बांधवांनो, तमाम महाराष्ट्राला तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे, हे असं होणे नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.